आपण पाहत आहोत की इकडे संगीता आणि दिनकर झोपलेले असतात. संगीताला सारखं काजलचं जे काही वागणं आहे त्यामुळे रात्री भयंकर स्वप्न पडलेलं असतं. त्या स्वप्नामध्ये काजलने झोपेच्या सर्व गोळ्या खाऊन आत्महत्या केलेल्याचं तिला पाहायला भेटतं. स्वतःला संपवण्याचा प्रयत्न काजलने केलेला असतो आणि तिच्या डोळ्यासमोर हे सर्व दिसतं. म्हणून ती स्वप्नातून जोरात उठते. काजल काजल असं ती ओरडत असते. तेव्हा तिच्या ओरडण्याने दिनकररावांना सुद्धा जाग येते. संगीता खूप घाबरलेली असते. दिनकर तिला विचारतात, संगे काय झालं? संगीता काहीच बोलत नाही. काजलला पाहण्यासाठी तिच्या रूममध्ये येते. त्या पाठोपाठ दिनकरावी येतात. संगे अगं कुठं निघालीस कुठं निघालीस असं करत ती तिच्या पाठीमागे येतात. संगीता म्हणते की अहो आपली काजल खूप रडत होती. तेव्हा कलासुद्धा इथे आली होती. कलाने सुद्धा तिला विचारलं काजल काय झालं? तेव्हा तिने काहीही सांगितलं नाही. थातुरमातुर उत्तरं दिली. तिच्या डोक्यामध्ये नक्की काहीतरी सुरू आहे. तिची अवस्था ठीक नाही. मला बघवत नाही. मला आज रात्री जे स्वप्न पडलेलं आहे त्याबद्दल मी विचार करत आहे. माझ्या काजलचं काही बरं वाईट तर नाही ना होणार? दिनकरराव समजवतात की अगं तुझीच ती मुलगी आहे. तुझ्यासारखी वागणारी आहे. परिस्थिती कितीही विरोधात गेली तरी तुझ्यासारखीच कधी काही असं वाईट पाऊल ती उचलणार नाही. चल मी तुला आतमध्ये सगळं काही समजावतो. संगीताला घेऊन ते आतमध्ये जातात आणि तिला ते शांत करतात. असं सर्व आपल्याला पाहायला भेटत आहे.